ताई आमच्या हक्काची, कामं सांगती दादाची। अजितदादांचं कुटुंब आता मोदी। हो, आता आम्ही सगळे सदस्य झालो। सगळ्यात सुंदर बारामतीत चांगलं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात होत असलेली रेसकोर्सची ही सभा पुणे जिल्ह्यातील 4 उमेदवारांसाठी होतीये। पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ। आणि या सभेसाठी बारामतीहून आलेले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते। कसं वातावरण आहे बारामतीत? सगळ्यात सुंदर बारामतीत चांगलं वातावरण आहे, पोषक वातावरण आहे। उद्याच्या 7 तारखेला सुनित्रा अजित पवार हे 2 लाखाच्या फरकाने बारामतीतून विजय होतील, बारामती लोकसभा मतदारसंघातून। त्याच्यासाठी दौंड, इंदापूर, पुरंदर या ठिकाणून शिवतारे बापू असतील, इकडे दौंडमध्ये राहुल दादा कुल असतील, भरणे मामा, हर्षवर्धनजी पाटील, हे सगळी लोक एका जीवाने काम करतात। मोदींचे कुटुंबातले आम्ही सदस्य म्हणून आम्ही सगळे एका जीवाने आता काम करतो आहोत। आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी आम्हाला असं सांगितलंय की आपलं कुटुंब हीच मोदी, आपण सगळी मोदीच्या कुटुंबातली लोक आहोत। त्याच्यामुळं अजितदादांचं कुटुंब आता मोदी। हो, आता आम्ही सगळे सदस्य झालो मोदींच्या कुटुंबांचे। मोदींच्या कुटुंबामध्ये आमची युती झालेली आहे, त्यामुळे आम्ही हसतायत बघा। काय हसायला काय झालं तुम्हाला? नाही, ज्याप्रमाणे मोदी साहेबांना परिवार नाही म्हणून हिनवलं गेलं, त्यांनी सांगितलं की माझा देश हाच माझा परिवार, त्याचप्रमाणे बारामतीमध्ये अजितदादांना त्यांच्या कुटुंबाला पवार कुटुंबांनी वेगळं सोडलं, परंतु दादांच्या बरोबर आणि सुनित्रा वहिनींच्या बरोबर बारामती शहरातील संपूर्ण मतदार आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबांना आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। त्यांच्या कुटुंबांनी सोडलं तरी बारामतीकर त्यांच्या बरोबर आहेत, आम्ही कुटुंब म्हणून त्यांच्या बरोबर आहेत। आता मोदींच्या सभा बघा, सोलापूरला सभा आहे, माड्यासाठी माळशिरसला सभा आहे, सातारला सभा आहे, त्यानंतर कोल्हापूरला पण सभा झाली, पण बारामतीमध्ये काही सभा नाही घेतली त्यांनी। घेतली ना साहेब, ऐका ना, बारामतीमध्ये सभा चालू, दादानी सभा केली की सगळं वातावरण व्यवस्थित राहतं। आम्ही असं सांगितलंय मोदी साहेबांना की साहेब आम्ही सगळं इथला गड व्यवस्थित राखू, त्याच्यामुळं साहेबांची सभा तिथं न होण्यापेक्षा दादांच्या सभा होत आहेत। मोदींच्या सभेची गरज नाहीये। नाही, गरज मानता येणार नाही। मोदी साहेबांच्या सभेचे बारामती शहर व तालुक्यामध्ये दौंड, इंदापूर, पुरंदर या ठिकाणी त्यांची गरज नाही का, तिथं भक्कम कार्यकर्ते आहे आमचे। अजितदादांना मानणारा वर्ग आहे, हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, राहुल दादा कुल आहेत, शिवतारे साहेब आहेत, हे सगळे एका जेव्हा आम्ही काम करतो। पण मोदींच्या सभेसाठी उमेदवार अगदी म्हणजे खूप आग्रही असतात। आता आपण बघितलं ना की प्रत्येक मतदारसंघामध्ये होते, सातारामध्ये होतीये, सोलापूरमध्ये होतीये, 4 लोकसभा मिळून एक सभा मोदींची आता इथं आपल्याला दिसत आहे। अजितदादा 2014ला जेव्हा नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सभा घेतली होती, तेव्हा त्यावेळेचे जे उमेदवार होते मोदींच्या बाजूनी, त्यांना खूप सगळं मताधिक्य भेटलं होतं। मात्र मागील वेळी म्हणजे 2019ला मोदी आले नाहीत बारामतीमध्ये, त्यावेळी मताधिक्य तेवढं राहिलं नव्हतं। हे काय म्हणजे लक्षात आहे का काही तुमच्या? 14ला झाली होती, मोदी स्वतः 19ला बारामतीमध्ये नव्हते आले, 14ला आले होते, अमित शहा आले होते। मोदींबद्दल बोलतोय, कांचनताईंच्या सभेला आलते अमित शहा, मोदी नव्हते, उमेदवार होते, नव्हते आले त्यावेळेस। आता यावेळी मोदींनी यायला पाहिजे होतं ना? तसं काय नाही, आता जर वेळेचा प्रादुर्भाव वेळेनुसार 500 प्रत्येक ठिकाणी सभा घ्यायला जुळणार नाही ना। पुणे, बारामती म्हटलं, शिरूर म्हटलं तर 4 इंच कंबाईन म्हणून लोकसभेत त्यावेळेस पवार विरुद्ध पवार नव्हते, दादासाहेब एकत्र होते, त्याच्यामुळं ती सभा झाली होती। परंतु आता दादा ही माहिती बरोबर आहेत, त्याच्यामुळं निश्चितपणाने बारामतीची जनता दादा बरोबर आहे। आणि मोदी साहेबांना माहिती आहे की विकासाचा माणूस जो कोण आहे ते अजित पवार आहे, त्याच्यामुळं तिथं सभा मी जरी घेतली नाही, जरा समोरच्या बाजूनी लोकांना जरा इमोशनल करण्याचा प्रयत्न होतोय। अहो, इमोशनल 12 महिने इमोशनलच करायचे दिवस आहेत, आता इमोशनल करायचं राहिलंय काय? 15 वर्षात इमोशनल केलं ना, आता 15 वर्षांनी काय करणार इमोशनल? 15 वर्षात खासदारांनी कुठलं काम केलेलं नसल्यामुळं दादाचे काम सांगतायत। ताई आमच्या हक्काची, कामं सांगती दादाची, अशी अवस्था आहे। आजपर्यंत जो विकास झालेला आहे बारामतीमध्ये, मी 40 वर्षे काम करतोय। अजितदादा पवारच्या अगोदर 10 वर्षापासून मी काम करतो। आजपर्यंत जे दादांनी जे काम केलंय
30-35 वर्ष आतापर्यंत पाणी, शैक्षणिक संस्था, सहकारी कारखाने, सहकार जाळं आणि त्याच्यावर सगळी छाप आहे. लोक भावनिक नाहीत होणार ना? नाही होणार कारण आता इथून मागं 3 वर्ष सर त्यांना भावनिकचा प्रयत्न केला, पण तालुक्याचा आमचा तालुका दौंड तालुका आहे. जेवढं राहुल दादा कुल आमदार यांनी जेवढं काम केलं तेवढं 2% पण काम विद्यमान ज्या खासदार आहेत सुप्रियाताई यांचं 4ही टर्मला काही काम नाही. फक्त शिल्पी काढणे, रस्ते फक्त खड्डे दाखवणे. पण आपण स्वतः चार टर्म खासदार असून पण आपल्याला काहीच करता नाही. पाण्याचं आवतन असू द्या, काय असू द्या, विद्यमान आमदार करतात आणि खासदार असून आपण काम काय केली हे पण आम जनतेला त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे ना. त्यांच्याकडून काही झालेलं नाही, काहीच काम काहीच झालेलं काम नाही नाही. झालं, साहेब. आणि बारामती मतदारसंघ सोडला तर कुठंच काम नाही, कुठं कोणत्याच तालुक्यात काम नाही. जे राहुलदादांनी वैयक्तिक एकदा एका आमदारांनी काम केलं दवाखान्याची तालुक्यामध्ये, कामं असून द्या, तुमच्या रस्त्याची कामं असून द्या, रेल्वेची कामं असू द्या, फक्त जे केंद्रातून जो निधी येतो विद्यमान आमदार हे मंजूर करून आणतात, रेल्वेचे प्रश्न मंजूर करून आणतात. आणि विद्यमान जे खासदार आहेत त्यांना काहीच करता नाही आलं. फक्त जे आपण म्हणतो ना केंद्र शासनाचे आणि राज्य सरकारचे निधी आहेत ते फक्त त्याच्यावर फक्त सांगायचं की ते आम्ही केलं. पण देशात पंतप्रधान मोदी आहेत आणि राज्याचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात 90%च्या वर निधी उपलब्ध होतोय. लोकांचं कामं होतं, शेतीचं काम असं. सोबत अजितदादा पण आहेत. हा, अजितदादा समजा सर आहेत ना? हो, आता आहेत. अजितदादा आले, त्याच्यापेक्षा आता जबरदस्त विकास होणार. अजूनही चांगल्या प्रमाणात निधी भेटेल. 2019 भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदारसंघातले हे जे पदाधिकारी आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी या रेसकोर्सवरती आलेले आहेत. आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नरेंद्र मोदी पिंजून काढत असताना भाजपचा इथला प्रचार मोदींच्या या सभांच्या माध्यमातून टिपेला पोहोचत असताना अर्थातच बारामतीमध्ये मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत नाहीये. कॅमेरामन अमोल गवाळे, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.